भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे हार त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांचे बंधू चित्ताचे आपले हार क्षीण झाला मदया संसार संभ्रमे शीतळया नामे झाली काया हे वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नकरावे मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या देव म्हणे नामया पाहे परतोनी तुझ मी शरण आलो आता केशराजा हेच विनवणी मस्तक चरणी ठेवितसे गणिवाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत नामवंत गुणा देवाजी देवा माझ्या सोपान देवा नमन तुझ कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची घडो आणि प्रीत चढो नामी शिवभोळा भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग पंढरपूर निवासी महान शिवभक्त असणारे नरहरी महाराज या नरहरी महाराजांचा अभंग सेवे करता निवडलेला आहे कीर्तन शिवरात्रीचे वरला 1 तास काय सांगावं असा सगळा विचार माझ्या समोर राहिलाय तुम्हाला आता गडबड माती व्हायला लागली नरहरी महाराजांबद्दल थोडं बोलायचं झालं तर पंढरीचे पोतदार असणारे नरहरी महाराज पंढरी क्षेत्रात असले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल बोलत असताना नामदेवरायांनी वर्णन केलं नरहरी सोनार पंढरीचा पोतदार काया मने वाचा शिवभक्त शिवभक्ती या अपरंपार महाराजांची इतकी नैष्टिक शिवभक्ती की पंढरपूर क्षेत्रात असले तरी सुद्धा पंढरीरायाच्या काळसाचं दर्शन हयातभर कधी घेतलं नव्हतं नैष्टिक उपासना शिवाची असल्या कारणाने महाराज त्याचं वर्णन यथेच्छ स्वरूपामध्ये करतात काय भगवान शिवाचं स्वरूप आहे भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ज्याच्या सर्वांगाला भस्माची उटी आहे
गळ्यामध्ये रुंडमाळा आहेत. रुंडमाळा म्हणजे काय? नरमुंड माळा ज्याने स्वतःच्या गळ्यामध्ये धारण केलेले आहेत. हातामध्ये त्रिशूळ आहे आणि नेत्रामध्ये काय? ज्वाळा आहे. हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म. गजचर्म ज्याने आपल्या कमरेला बांधलेले बसण्यासाठी आसन काय? व्याघ्रांबर. व्याघ्रांबर हे त्याचं आसन आहे. आणि महाराज पुढे जाऊन सांगतात कंठी शोभे वासुकी हार. हे स्वरूप कोणाचं असेल तर ते भगवान शिवांचं स्वरूप आहे. महाराज सांगतायत इतके भोळे भूते वेताळ नाचती. भगवंताला भोळ हे विशेषण का दिलं असावं? इतके भोळे भगवान परमात्मा. श्रुती ग्रंथामध्ये असं सांगितलंय मूर्ख माणसाला उपदेश करूच नाही. श्रुती ग्रंथाने उदाहरण दिले मूर्खाला उपदेश करू नये, कारण मूर्खाला केलेला उपदेश कोणत्याही प्रकारे कामी येत. ज्ञानोबा सुद्धा सांगतात मूर्खाशी बोलणे जास्त पत्त्यावर पडत. म्हणून काय येतो वायानी कासया मूर्खाशी बोलणी. वाया वाढवता वाणी शिनेला. वाणीला शिन येतो मूर्खाला बोलल्यामुळे. भगवान शिव इतके भोळे, त्यांच्या भोळेपणाचं सोपं वर्णन सांगायचं झालं तर भूत प्रेत पिशाच योनीमध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांना भगवंताने आपली कला दिली. कला भगवंताजवळ असलेली कला ही भगवंताने प्रदान केली. खऱ्या अर्थाने कलाकाराची व्याख्या ती काय व्याख्या आहे? आपली कला इतरांना प्रदान करणं. आपली कला आपल्याजवळ ठेवून मारणाऱ्याला कलाकार म्हणता येत. आपली कला इतरांना प्रदान करणं, त्या कलेचं सादरीकरण त्या शिष्याने आपल्या समोर केलं तर ज्याला आनंद होतो त्याचं नाव म्हणजे भगवान शिव. हर्षयुक्त उमापती त्यांनी दिलेल्या कला त्या भूतप्रेत पिशाच्यांनी सादर केल्या तर भगवंताला हर्षोन्मिलित अवस्था प्राप्त होते. असा असणारा भगवंत इतका भोळा आहे, इतका भोळा आहे. पण स्वरूप सांगत असताना महाराज सांगतात सर्व सुखाचे आगर मणी नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. विठ्ठल अभंगाचा भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला. सेवा का आहे, कशाच्या निमित्ताने आहे, सेवेचं औचित्य काय आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावरती चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा वैष्णवाच्या जीवनामध्ये काही विशेषत्वाने पर्व काळ दिले. काय पर्व काळ वैष्णवाच्या जीवनामध्ये? वैष्णवाच्या जीवनातील पर्वकाळाचं वर्णन नाथ महाराज सांगतात. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र हे उत्तम पर्व काळ वैष्णवाच्या जीवनामध्ये दिले. ते पर्व काळ देत असताना महाराज सांगतायत ते साधावे. साधावे नाम काय करावं? त्यावरती नामचिंतन करावं. आणि जेवढं नामाचं चिंतन या पर्व काळावर होतं विशेषत्वाने 2 वर्ष योगायोग आपल्याला घडून येते. गेल्याही वर्षी असाच पर्व काळ साधता आला होता. एकादशी सहशिवरात्री असा पर्व काळ होता. एकादशीचं व्रत आहे, त्यामध्ये शिवरात्रीचं व्रत, उद्या त्याचं पारणं होते. असा दुग्ध शर्करा योग घडला वैष्णवाच्या जीवनात. ते 5 पर्व काळ आणि 12 महिन्याच्या 24 एकादशी, 24 आणि 5 29 पर्व काळ वैष्णवाने साधावे. अन्यत्र काय केलं नाही तरी चालतं. ज्ञानोबा म्हणजे बाकीच्या मुळ्या गाडी भरून वाहण्यापेक्षा संजीवनी सारखी एखादी धरावी. एखादी असली तरी काम. पण माणसाचं असं झालंय मोराच्या अंगी पिसे आणि पिसे तेवढे त्या पिसाला काय डोळे, पण त्या किती डोळ्याने दिसतंय? मोराच्या अंगी असोसे पिसे आहाते डोळसे परी एकली दिठी न दिसे तैसे देगा. महाराज सांगतायत त्या व्रताचा काय उपयोग आहे? अनंत व्रताचरणापेक्षा दिलेले पर्व काय वैष्णवाने साधले तर अंतकरणाची शुद्धी होते. चित्तचतुष्टयाने अंतकरण एकदा शुद्ध झालं, मन बुद्धी चित्त अहंकार भगवान परमात्म्याच्या ठिकाणी लीन झाले. मने सहित वाचा काया अवघी दिली पंढरीला या न्यायाने चित्त शुद्ध झालं तर चित्त शुद्ध झाल्यानंतर फलित एवो गोपाळ प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या चित्तामध्ये वास करतो. आणि असे महान पर्व काळ वैष्णवाच्या जीवनामध्ये दिले. त्यातील विशेषत्वाचा पर्व काळ म्हणजे शिवरात्रीचा पर्व काळ आहे. तसा या पर्व काळाचा नियम 10 ते 12 आहे. गोकुळ अष्टमी प्रमाणेच हा पर्व काळ 10 ते 12 या वेळेमध्ये करावा. वास्तविक निश्चित काल 12 ते 3 इथपर्यंत सांगितला. आणि त्या निश्चित कालामध्ये किंबहुना आरती जरी आपली व्हावी, पण हा नियम कुणी करावा? ज्याला जमेल त्यांनी साधावा. या निश्चित कालामध्ये भगवंताचं स्मरण केलं असता भगवंताची यथेच्छ कृपा आपल्याला संपादन होते. कारण ही भगवंताची रात्र आहे म्हणून हिला महाशिवरात्र. विठ्ठल
नियोजित वेळेमध्ये आपण कीर्तन सोडणार आहे, त्याची काय काळजी तुम्ही करू. भस्मौटी रुंडमाळा हाती त्रिशूळनी त्रिज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुदेहा. नरहरी महाराज भगवंताचं वर्णन करतायत. मगाशी सांगून गेलो, नरहरी महाराजांच्या बद्दल थोडं बोलायचं झालं तर नरहरी महाराज मूळचे काशी क्षेत्रात विराजमान असतात. नरहरी महाराजांचे पूर्वज ते काशी क्षेत्रातले राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युत नरहरी नारायण ही सगळी वंशावळ नामदेवराय सांगतायत नरहरी महाराजांची. रामपंत नाईक, कृष्णपंत नाईक, हरिपंत नाईक, अच्युतपंत नाईक आणि नंतर नरहरीपंत नाईक. अच्युत महाराजांपासूनचं वास्तव्य कुठं असेल तर अच्युत महाराजांपासून केलेलं वास्तव्य पंढरी क्षेत्रातलंय. पण पंढरी क्षेत्रात असल्यापासून सुद्धा विचार केला तर नरहरी सोनार पंढरीचा पोतदार. पोतदार म्हणजे सोनार. पण काया मने वाचाने उपासना कोणाची असेल तर काया मने वाचा शिवभक्त. शिवभक्त आहेत आणि शिवभक्त असताना भगवान शिव आणि पंढरीराया हे भिन्न नाही यासाठी काही प्रचिती महाराजांना द्यावी लागली. ती प्रचिती देत असताना काय घडावं, महाराजांच्या बाबतीत भगवान परमात्म्याने विचार केला तर पंढरी क्षेत्रामध्ये वास्तव्य करतात पण पंढरीत राहत असताना सुद्धा यांनी पंढररायाच्या कळसाकडे सुद्धा पाहिलं नव्हतं. पांडुरंगाच्या कळसाकडे सुद्धा महाराजांनी कधी पाहिलं नाही. पण तो देव चतुरा कोशोमणी गुणलावण्याचे खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. देवाबद्दल वर्णन करत असताना भगवंताने हे अडकवावं साखळीमध्ये एका सावकाराने पंढरीरायाला नवस केला होता. विशेषत्वाची बाब आहे. काही जणांच्या बाबतीतच असा विचार घडतो पंढरीरायाला नवस केलाय आणि तो फलित झालाय असं कधी होत. कारण पांडुरंग म्हणजे नवसाला पावणारा देव नाही. पंढरीरायाकडे करायचे नवसच मुळात निराळे. बाकीच्या देवांचे नवस एका बाजूला येतात आणि पंढरीरायाचा नवस एका बाजूला येतो. बाकीच्या देवांप्रती चालतंय काही, पण पंढरीरायाला नवस करत असताना त्याची कृपा संपादन व्हावी. ज्ञानोबराय सांगतायत काय नवस, तुझी सेवा करीन मनोभावे पंढरीचे दैवते. नवसी ओ माझे नवसी. काय नवसी? तुझी सेवा करीन मनोभावे. पंढरीरायाची सेवा अंतकरणापासून करणं हा पंढरीरायाला केलेला नवस. न जाणो पंढरीरायाची कृपा त्या सावकारावरती झाली. पुत्ररत्न प्राप्त झालं, ते जगलं. त्याने देवाला केलेल्या नवसाप्रमाणे तो भगवंताला कटिकर दोडा वाहण्यासाठी गेला. देवाला अतिप्रिय गोष्टी आहेत. काही नाटाच्या अभंगामध्ये त्याचं वर्णन आलं. कटिकर दोडा, वाकी वेळा, काय देवाच्या त्या गोष्टी आहेत. त्या कमरेचा करगोटा करायचा होता. बडव्यांना विचारलं करगोटा करायचा आणि देवाला अर्पण करायचं, आता कुणाकडे जावं? सगळ्यांनी एकमुखाने उत्तर दिलं, या पंढरी क्षेत्रातलं पोतदार कोण असेल तर नरहरी सोनार पंढरीचा पोतदार तिथं जा म्हणले. नरहरी सोनारासारखी कलाकृती कोण करत नाही. आपण इथं यावं लागेल ना, देवाच्या मापाला ते बसलं पाहिजे. तेवढं होणार नाही म्हणजे ते काय इकडे येत. मग त्यांनी दोरीने माप घेतलं, नरहरी महाराजांकडे जाऊन दिलं. नरहरी महाराजांनी त्या मापाच्या अगदी तंतोतंत करदोडा बनवला. पण देव खेळतो भगवान परमात्म्याने मापावर बनवलेला करगुटा सुद्धा 2 आट्या कमी पडला. अहो चुकलंय म्हणजे हे माप काय बरोबर नाही. सावकार पुन्हा घेऊन गेला, पुन्हा माप घेतलं दोरीने, पुन्हा दिलं, पुन्हा 2 आट्या जास्त झाला. सावकार म्हणला असं काय चालायचं नाही, तुम्ही स्वतः चला, तुमच्या हाताने माप घ्या करगोटा बनवा. ती म्हणजे मी बाकीच्या देवासमोर जा. एकवीध आम्ही न धरू पालक, एकवीध भक्ती म्हणजे आमचे, आम्ही अन्यत्र देवाचे न पाहू तोंड, अन्यत्र देवाचं तोंड सुद्धा आम्ही बघत. अहो म्हणजे उपाय काहीतरी करा, पण तुमच्या हाताने माफ घ्या. यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली, पंढरीरायाजवळ आली. ज्यावेळी पंढरीरायाच्या कमरेला महाराज हात लावतायत, त्या कमरेला हात लावल्यानंतर त्या कमरेचं माप घ्यायचंय, त्यावेळी तिथं साळुंका लागली. स्वर्गदयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, या गोष्टी लागल्याबरोबर महाराज म्हणजे अरे हा तर आपलाच देव आहे म्हणजे, तिथं भेद नाही, हा भेदच नाही म्हणजे हा आपला देव दिसतोय म्हणून पट्टी सोडली. पट्टी सोडल्याबरोबर सुंदर ते ध्यान वेग देवरी, अरे घात झाला म्हणजे हे आपलं नाही म्हणून पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधावी, पुन्हा देवाला हात लावावा. हात लावल्याबरोबर लक्षात आलं हरिहरा भेद नाही, यामध्ये भेदच नाही म्हणजे हे एकच आहेत. वास्तविक पाहता यांचं रूप पाहिल्याबरोबर रूप पाहता
सर्वेषु महिमा वर्णिती महेशु तेने मस्तकी वंदिला तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभिली भगवान परमात्म्याच्या चरणी नतमस्तक झाले. त्यावेळी भाव लक्षात आला हरी आणि हर यामध्ये भेद दोन्ही देव एकच आहेत, यांच्यामध्ये भिन्नता नाही. किंबहुना भेद मारणाऱ्यांना सगळ्यात सोपा प्रश्न आहे भगवान शिवाचा रंग कुठला, भगवान विष्णूचा रंग कुठला? सोपा प्रश्न आहे हा. सांगून जातो समुद्र मंथनातून ज्यावेळी हलहल नावाचं विष निघलं, त्या हलहल नावाचं विष निघाल्यानंतर त्या विषयाचं ग्रहण कुणी केलं असेल तर नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. कधी ते विष प्राशन केल्यानंतर कंठ काय झाला, निळा झाला. पण त्यांच्या रूपाचं वर्णन करत असताना शास्त्र काय करतंय, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. काय वर्ण आहे, कर्पूर गौरम, कर्पुरासारखा शुभ्र आरक्त ज्यांचा वर्ण आहे ते भगवान शिव आहेत. भगवान विष्णूंबद्दल बोलत असताना पंढरपुरीचा निळा लावण्याचा भगवंताचा वर्ण निळा आहे. भगवान शिव काय आहेत, कर्पुरासारखे पांढरे तक्क आहेत. वास्तविक विष पिणारा माणूस काळा निळा व्हायला पाहिजे आणि अमृत पिणारा पांढरा तक्क पाहिजे. समुद्र मंथनातून निघालेलं अमृत कुणी वाटलं, भगवान विष्णूंनी वाटलं. राहिलेली सगळी अमृत, रसामृते, स्वादामृते, तृप्तामृते, उन्मादामृते, प्रेमामृते ती सगळी स्वतःच्या अधीन ठेवली. म्हणजे अमृताचं आधिपत्य कोणाकडे, भगवान विष्णूकडे. तरी सुद्धा भगवंत काय आहेत, पंढरपुरीचा निळा, निळे भगवंत आहेत. हलहल पेणारे भगवान शिव कापरासारखे आरक्त आहेत का, एक एकाचे हृदय, दोघही एकमेकाच्या अंतःकरणात आहेत. विष प्यालं त्यांनी निळे झाले, हे अमृत अधीन केलं यांनी पण पांढरे झाले. ते साम्यता आहे दोघांमध्ये, किंचितही भेद नाही. भगवंताच्या बाबतीत विचारच करायचा झाला तर राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर ज्यांनी रामायण तयार केलं त्यांचं नाव काय, वाल्मिक ऋषी. आपल्या प्रत्येकाला ज्ञात. नारद महर्षींची भेट वाल्मिकांना झाली आणि वाल्मिकांना नारदांची भेट झाल्यानंतर वाल्मिक ऋषींनी रामायणाची उत्पत्ती केली. कुणाच्या आज्ञेवरून केली, नारद महर्षींच्या आज्ञेवरून रामायणाची उत्पत्ती झाली. ते होत असताना ही कथा भाग फार पुष्कळ आहे. आता वल्म त्यांच्याकडे तयार झालं होतं आणि वल्मिकातून ज्याची उत्पत्ती ते नाम वाल्मिकी. वल्म म्हणजे वारुळ. त्या ऋषींच्या तपश्चर्याच्या योगाने त्यांच्याकडे वारुळ तयार झालं होतं. तपश्चर्या इतकी घनघोर केली होती श्री गुरुच्या आज्ञेवरून, जमिनीमध्ये रोवलेला टोनपा आहे त्या टोनप्याला पानं फुटली होती. सगळी तो अभंग म्हणतात, एखादा तो कोबरायचं संधान लावून अभंग निघाला, तुझे नाम घेता नारायणा थोडी पाषाणाला पाना. गोदावरी ताई मुंडेंनी त्याला चाल लावली. गावगावची भजनी अभंग म्हणायला लागली. पण ती काय झालं, टोनपा राहिला बाजूला. ते म्हणजे तुटले जोडे प्याला पाणी. त्या अभंगाचा अपभ्रंश इतका झाला, फुटली त्याला दोन पाणी. फुटली टोन प्याला पाणी. टोनपा रोवला होता, तर टोनप्याला पानं फुटली. इतकी तपश्चर्या केली. अधिकार बोलिला वाल्मिक तैसेची करी, बोलिला वाल्मिक तैसेची करी, वाल्मिक तैसेची करी, बोलिला वाल्मिक तैसेची करी. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर तो निधावेन म्हणे नामा. जसे वाल्मिक ऋषी बोलतील तसं भगवंताला वागावं लागेल. हा अधिकार वाल्मिकांचा होता. पण भगवंताचा अवतार होण्याच्या अगोदरही काय झालं महाराज, नारदांच्या अंतरंगामध्ये इच्छा उत्पन्न झाली. भगवान शिवांच्या अंतरंगातील आवडता विषय काय असेल ना, तर काय, भगवंत नामस्मरण कुणाचं करत असते तर भजन करी महादेव रामपूजी. त्या मंत्र उच्चाराने भगवंताचे मंत्र अगदी मोजके आणि त्या मंत्राच्या उच्चाराचं फलित म्हणती जेवा.
जे वाचा तया मोक्ष. भगवंताचा आवडता अक्षर काय असेल ना, राम नामे हरी 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 भगवान परमात्म्याचा जप आहे. आणि नारदांनी ते संधान साधलं आणि संधान साधून भगवंताकडून आज्ञा घेतली, भगवंता तुम्हाला अतिप्रिय असणारी रामकथा कैलासामध्ये व्हावी अशी आमची इच्छा आहे. कैलासामध्ये रामकथा करायची म्हणल्यानंतर कथे कधी कोण आहे, कथा व्यासाचा अधिकार कोणाचा आहे म्हणले. कैलासामध्ये ज्या अर्थी रामकथा करायची तुम्ही स्वतः करणार आहे का. नारद महर्षी म्हणजे मी नाही करणार देवा, माझे शिष्य आहेत, माझा विद्यार्थी आहे म्हणले. माझा विद्यार्थी तुमच्या समोर काय करेल, कथा करेल. भगवंताने संधान साधल्यावर काय नाव आहे म्हणजे त्यांचं, म्हणजे वाल्मिक महर्षी. माझ्या आज्ञेने त्यांनी रामायण लिहिले आणि त्या रामकथेची गोड कथा म्हणजे भगवंता तुझ्या समोर सादर व्हावी अशी मनोमन अंतरंगामध्ये इच्छा आहे. अंतरंगातली इच्छा प्रतिपाद्य केल्यानंतर भगवंताने ही परवानगी दिली. भगवंताने परवानगी दिल्यानंतर भगवंत नारदांना प्रश्न करतात, अरे नारदा कथा करायची सगळं खरं आहे म्हणजे, पण कथेला श्रोते आमच्याकडे कोण आहे म्हणजे. नंदी भृंगी संकटराट प्रतिदिनी विभूतीचे उदळण जय जय शिवपूर्ण अशी स्तुती स्तोत्रे गातात. आमच्याकडे म्हणजे कथा आजपर्यंत झालीच नाही. आमच्याकडे भजन करणारी सगळी माणसं आहेत. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय घोरपण, कथा आमच्याकडे जातच नाहीत म्हणजे. अजूनही नियम आहे, महाराजांना माहिती आहे. कट्टर महिन्याचा वारकरी ब्रह्मदेव कीर्तन करायला आला तरी कीर्तनाला जात. कीर्तन हा विषयच वारकरी कधी नाही. चुकून वारकरी कीर्तनाला जात असेल त्याचा नियम दशमी एकादशी द्वादशीचा 3 दिवस महिन्याचा वारकरी कीर्तनाला जातो फक्त नामदेव मंदिरामध्ये. अन्यत्राच्या कुठल्याही भाड्यावर मला दाखवा महिन्याचा वारकरी कीर्तन श्रवणाला गेला नाही गेला. ब्रह्मदेव कीर्तन सांगायला आले तरी ते वारकरी भजनच करतात. का तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोर पण जावे. ते महिन्याचा वारकरी भजनाला भजनच कीर्तन ऐकायचं असेल तर नामदेव मंदिरामध्ये जाणार. अन्यत्र या पर्व काळाची कीर्तन तर सगळी नामदेव मंदिरामध्ये, अन्यत्र कुठंच दिसणार नाही. रामनवमी घ्या, वामन जयंती घ्या, नरसिंह जयंती घ्या, महाशिवरात्र घ्या, तिथंच, अन्यत्र नाही. अशा वेळी म्हणजे आम्ही भजन करी मंडळी श्रोते आणायचे कुठून. नारद म्हणले ते त्रिभुवनी गमन नारदा, मी करतो म्हणले सगळ्या श्रोत्यांची व्यवस्था, तुम्ही काय काळजी करू नका देवा. नारदांनी एका दिवसामध्ये स्वर्ग घेतला, दुसऱ्या दिवसामध्ये मृत्यूलोक घेतला, तिसऱ्या दिवसामध्ये पाताळ घेतला, 3 दिवसामध्ये सगळं काही संपवलं. प्रत्येकाला आमंत्रण दिलं. आजपासून तिसऱ्या दिवसाला कथा सुरू होणार आहे म्हणजे 9 दिवसाची रामकथा होणार आहे. 9 दिवसाच्या रामकथेचं आमंत्रण सगळ्यांना दिलं. पाताळातूनही गेले, त्या मनुष्य लोकातून अर्थात मृत्यू लोकातूनही गेले. आपल्या सगळ्यांचा बाप आणि आई तिथं गेले. सगळ्यांचा बाप म्हणजे कश्यप ऋषी आणि सगळ्यांची आई त्यांची पत्नी दिती अदिती या गेल्या तिथं कथा श्रवणाला. कश्यप हा सगळ्या मनुष्य जातीचा कोण आहे, बाप आहे. स्वर्गाधिक गंधर्व आले, स्वर्गाधिक देव आले, सगळे काही कथा श्रवणाला बसले. कथा श्रवणाला बसल्यानंतर वाल्मिक हे कथाव्यास होते. कथाव्यासांचं आसन हे उच्च स्थानावर होतं. कर्तुमा कर्तुम शक्ती स्थित असणारे भगवंत सुद्धा त्यावेळी नीच स्थानावर बसले. कथाव्यासाच्या आसनावर वाल्मिक बसलेत. नीचस्थ आसनावर बसून भगवान शिवाने रामकथेचं श्रवण केलं. कथा संपली आणि कथा संपल्यानंतर स्वर्गाधिक देवांना काय देणं घेणं नव्हतं. पाताळातून आलेले दैत्य दानव यांनाही काही घेणं देणं नव्हतं. पण आपल्यातून गेलेल्या माणसाला मात्र घेणं वाटलं. त्यांनी तिथं गदारोळ निर्माण केला. भगवंताच्या पाया पडले. भगवंताच्या पाया पडून वाल्मिकांना म्हणजे तुमच्या समोरचं रामायण तेवढं आम्हाला द्या. वाल्मिक म्हणले हे रामायण तसं देता येणार नाही म्हणजे त्यासाठी श्री गुरुची परवानगी घ्यावी लागेल. श्री गुरु कोण, नारद महर्षी. नारद महर्षींना विचारल्याशिवाय ते रामायण देता येणार. नारदांना विचारल्यानंतर नारद महर्षी म्हणजे आता कसं काय चालायचं बाबा. सगळे म्हणले ज्या अर्थी तुम्ही मानवाला देणार त्या अर्थी दानवाला सुद्धा दिलं. दानवाला देताय त्या अर्थी देवाला सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. ते रामायण काय कोणी एकट्याचं नाही. गदारोळ तिथं निर्माण झाला. गदारोळ निर्माण झाल्यानंतर न्याय करण्यासाठी हा गदारोळ गेला कुणाकडे, भगवान शिवांकडे. भगवान शिवांच्या समोर रामायण ठेवले. रामायण भगवानच्या शिवांच्या समोर ठेवल्यानंतर नारद म्हणतायत आता या तिघांमध्ये भांडणं लागले. तेव्हा दैत्य म्हणतायत मला काय पाहिजे, रामायण पाहिजे. देव म्हणतायत मला रामायण पाहिजे. आणि मानवही काय म्हणतोय मला रामायण. भगवंताने प्रश्न विचारला, हे वाद उत्पन्न केला कोणी, म्हणजे दैत्याच्या मनात हा वाद येणार नाही, दानवाच्याही मनात येणार नाही, देवांच्याही अंतरंगात येणार नाही. वाद उत्पन्न करणारा कोण, त्यावेळी नारदांनी समोर आणला. म्हणजे हा माणूस हा वाद उत्पन्न करायला आला. कारणीभूत कोण आहे, हा माणूस आहे. म्हणजे याने उत्पन्न केलं हे याला. हा म्हणजे कसं काय, पण तुला काय द्यायचं. तर त्यावेळी कश्यपाने दिलेलं उत्तर राम हा आमचा आहे म्हणले. राम ना दैत्य ना देव आहे म्हणले. राम कोण आहे,
आमचं आहे. अरे कसं काय? मनुष्याकृती राघवे ख्याती केली. कोणाकृती केली? देव असला तर देवाचे पाय जमिनीला टेकतात का? उंच देवाचे. देव खाली पाय टेकवत नाही, यांनी खाली पाय टेकवले. त्या अर्थी हे कोण आहेत? मानव आहेत म्हणले. मानव असल्या कारणानं राम कोणाचे आहेत? आमचे आहेत. त्यामुळे रामायणावर अधिकार आमचा आहे. देव म्हणले तसं करता येणार नाही. ते देव अवतारात होते म्हणून काय झाले? मानव झाले. मानव होऊन सुद्धा त्यांनी काय केलं? कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले. सगळ्यांचा समसमान अधिकार राहील म्हणजे रामायणावरती. श्लोक रामायणाचे वाल्मिकी शतको कशाचे? वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. वाल्मिकांनी 100 कोट रामायणाच्या श्लोकामध्ये 100 कोटाची विभागणी करायचं ठरलं. 33 लाख वाटून दिले. पुन्हा किती उरले? 1 लाख. 33,000 वाटून दिले. पुन्हा उरले किती? 1,000. यामध्ये वाटणी केली 333. किती राहिला? 1 श्लोक. 1 श्लोक होता तो अनुष्टुप छंदाचा होता. अनुष्टुप छंदाच्या श्लोकाला अक्षर असतात किती? 32. अनुष्टुप छंदाच्या श्लोकाचे अक्षर 32. 32ची वाटणी तिघात करायची होती. 30 सगळ्यांना दिली. अक्षर राहिली. भगवान शिव म्हणले हे पृथ्वीवरच्या मानवा, हे पाताळाधिक दानवा आणि हे स्वर्गाधिक गंधर्वा, मी वाटणीमध्ये काय खोट केली का? मी या रामायणाची वाटणी व्यवस्थित पद्धतीने केली. जसं पाहिजे तसं तुम्हाला सगळ्याला यथोचित पद्धतीने वाटून दिलं. राहिलेली 2 अक्षरं फक्त आता मला द्या. ती 2 अक्षरं काय असतील तर राम राम काय आपला राम राम 2 अक्षरे ती धारण कोणी केली असतील ना, ती भगवान शिवांनी धारण केली. राम नामाचा जे फोन करत असतील, अतिप्रिय काय असेल तर ते राम नामे भगवान शिवांनी धारण केली. कथा भाग संपला. कथाव्यास जिकडे तिकडे झाले. नारद महर्षी तिथंच उभे होते. एवढं राम नामावर प्रेम करतात म्हणजे भगवान. न जाणो या राम अवतारातील सांप्रत युगातला अवतार असणारा पंढरीला आहे. नितांत प्रेम म्हणजे भगवंतावर करतात. त्याची वारी यांनी केली तर काय होईल? भाव नारदाच्या अंतरंगामध्ये उत्पन्न झाला. पण यांनी वारी करण्यासाठी कैलास सोडला पाहिजे. कैलास सोडण्यासाठी नारदांनी खेळी केली. चौयुगाचा चालकणाऱ्या केल्या माझ्या गळारे, गंगा गौरी दोन्ही भांडवी संभ्याशी धाडीले वनारे. भगवान परमात्म्याला कुठं केलं? वनांतरामध्ये धाडण्यासाठी महाराज योजना आखली. काय योजना केली? पार्वती आई साहेब भगवंत एकांतवासामध्ये असताना गंगा आई साहेब त्या निश्चल अंगाबरोबर आहेत. गंगा मातेला कधी भगवंताचं अंग सोडता आलं. गोल गप्पा मारत पार्वती आई साहेबांच्या भगवान शिवांच्या एकांतामध्ये चाललेले आहेत. रामकथेबद्दल विस्तृत चिंतन दोघांमध्ये चाललेले. विस्तृत चिंतन चालत असताना नारदांनी आई साहेबांना थोडी बाजूला घेतली.
आईसाहेबांना बाजूला घेतल्यानंतर आईसाहेबांना सांगतायत, काय आईसाहेब, वामांग भगवंताने तुम्हाला दिलंय म्हणले, डाव्या बाजूला मांडीवरती तुमचं स्थान आहे, मान्य म्हणले आम्हाला, तुम्ही वामांगावर आहात, गिरिजा आहात, पर्वताची कन्या आहे, सगळं काय मान्य आहे म्हणले, पण गंगे इतकी उंची तुमची. आईसाहेब म्हणले त्यामध्ये काय, तुम्ही मांडीवर आहे म्हणजे, गंगा डोक्यावर आहे, ती डोक्यावर धारण केली, तुम्हाला मांडीवर ठेवलंय म्हणजे, काय आमच्यासारख्याने बोलावं, काय नका बोलू, पण करायचं ते काम करून घेते. नारद पार्वती आईसाहेब म्हणले, अहो गंगा सामान्य नाही, गंगा नितळ आहे म्हणले, गंगा माझी बहीण आहे. बहीण नाही म्हणले, गंगा तुमची कोण आहे, सवत. दुसरा शब्द नगर भागातला आवा, कोण आहे, आवा आहे म्हणले, ही काय तुमच्या पटवून घेणार, गंगे इतकी उंची तुम्हाला नाही, सगळ्यांना माहिती आहे, गंगा कुठे, जटाजूट, गंगा जटेमध्ये विराजमान भगवान परमात्म्याने केली आहे, तुम्हाला तिथं स्थान नाही. आईसाहेबाच्या अंतरांगात तेवढीच चेतावणी. गंगा मातेला त्या विरुद्ध पेटवून द्यावं, काय करून द्यावं, वामांगावर येत आईसाहेब, सगळ्यांना आल्या तरी पहिलं दर्शन पार्वती मध्ये, तुमच्याकडे कोण बघतोय म्हणले जटेच. गंगा आईसाहेब म्हणल्यावर तसं नाही, पार्वती आईसाहेब माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, माझी बहीण आहे पार्वती, तसं काय नसतं म्हणले, ते वाटायसाठी असतं, वास्तविक तसं काय, असं 4-2 गोष्टी सांगितल्या की दही पेटाय वेळ काय लागत, संपलं महाराज. गंगा गौरी दोघी भांडवी, आणि त्या भांडणामध्ये मला ती जागा पाहिजे, मला ही जागा पाहिजे. या वातांबरीमध्ये भगवान परमात्म्याने कैलास सोडला, कैलास सोडल्याबरोबर भगवान परमात्म्याने प्रवेश कुठे केला असेल तर आताच अविमुक्त क्षेत्र. काय अविमुक्त क्षेत्र आहे, महास्मशान ज्याचं नाव आहे, महास्मशान असणार अविमुक्त क्षेत्र म्हणजे काय, त्रिशूळावरी, काशीपुरी, चक्रावरी, पंढरी. काशीपुरामध्ये अविमुक्त क्षेत्रात भगवान परमात्म्याने प्रवेश केला. महास्मशान होतं ते. महास्मशान म्हणजे का होतं, भगवंताने वास केलेलं ठिकाण तेच होतं, कारण भगवंतानेच त्या स्थानाला दिलेला वरे, वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ, पूर्वेला अंतरीचे अर्थ सोमनाथ सोरटी. जी लिंग आहेत भगवंताची, मोक्षदाता प्रदान करणारा कोण असेल ना तर ते भगवान परमात्म्याचं काशी विश्वेश्वराचं लिंग. त्या काशी विश्वेश्वराच्या लिंगाजवळ भगवंताने या कुटुंबातील कलहामुळे काय केला, प्रवेश केला. पण प्रवेश करत असताना भगवंताने कैलासातली कुठलीच वस्तू बरोबर आणली, कोणतीही गोष्ट भगवंताबरोबर नव्हती आणि कुठलीच गोष्ट बरोबर नाही, म्हणून त्या महाक्षेत्रामध्ये आले, महास्मशानामध्ये प्रवेश केला. बसण्यासाठी आसन पाहिजे, म्हणून आसनाची निर्मिती भगवंताने त्याच अविमुक्त क्षेत्रात केली असेल तर व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं कातड भगवंताने काढलं आणि ते आसन घेऊन आपल्या काखेमध्ये भगवान पुढे प्रवेश करतात. आजही शंकराचार्य दुसऱ्याच्या आसनावर बसत. शंकर भगवंताची परंपरा आहे, स्वतःचं आसन असल्याशिवाय त्यांना उभंही राहता येत नाही आणि बसताही येत. ते स्वतःचं आसन आपल्या काखेमध्ये घेऊन फिरतात, धर्मदंड त्यांच्या हातामध्ये असतो. भगवान परमात्म्याने त्रिशूळ आपल्या हातामध्ये धारण केलाय, सत्व, रज आणि तम हे त्रिगुणही भगवान परमात्म्याच्या हातामध्ये व्याघ्रांबर बसण्यासाठी घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, कासेलाही भगवंताच्या काही नाही, त्या कासेला लावण्यासाठी काय केलं असेल भगवंताने तर गजचर्म, गजाचं चर्म भगवान परमात्म्याने काढलं. तो गज कोण, विस्तृत कथा आहे आता. गज म्हणजे भगवान गणेशाला ज्यांचं मस्तक नेलं आणि धड खाली राहिलं, ते राहिलेलं धड म्हणजे कुणाचं आहे, गजाचं आहे. पण ते धड नुसतं भगवान परमात्म्या बरोबर संवाद करते. भगवंता मस्तक गणरायाला बसवलं म्हणजे चर्म काढून तुम्ही स्वांगाला घेतलं, पण माझ्या मांसाचं काय, माझ्या राहिलेल्या शरीराचं काय, ते भगवंताने वर दिलेलं आहे. भागवतामध्ये विस्तृत चिंतन आहे, वेळ असणाऱ्यांनी पाहून घ्या. गजेंद्र मोक्षाच्या वेळी नक्र आणि गजेंद्र यांचा उद्धार करायचा आहे ना, त्यावेळी भगवंताने वर दिला. स्वतः गरुड राज या भूमीवर ज्यावेळी नक्र आणि गजेंद्राला नेण्यासाठी येतील, तेव्हा यथेच्छ भक्षण तुझ्या मांसाचं करतील, त्यांचा उदरनिर्वाह होईल, तुझ्या मांसाचाही व्यवस्थित पद्धतीने विल्हेवाट लागेल. वर भगवंताने दिला. गजाचं चर्म काढून कुठे ठेवलेले, आपल्या कमरेला गजचर्म, व्याघ्रांबर, कोण, कंठी शोभे वासुकी हार. वासुकी नावाचा सर्प भगवंताने कुठे धारण करावा. लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या रावणाने सगळे देव कामाला ठेवले होते. प्रत्येक देवाकडे वेगवेगळ्या प्रकारची काम होती. 2 महिने आता सगळी सांगणारी चिंतन आपण ऐकतात, सांगणारा असला तर. 6 अध्यायामध्ये त्याचं चिंतन आलं. रावणाने कुठले कुठले देव, सगळ्याला माहित असणारा एक सांगून जातो आता, खंडोबा. त्या खंडोबाला सुद्धा देवाने कामाला ठेवलं होतं. मैराळ देव कानडा करीत असे राक्षसांच्या दाड्या, त्या राक्षसांच्या दाड्या करायला खंडोबा तिथं होता महाराज. आणि त्याच अनुषंगाने 33 कोटी देव रावणाचे बंदी होते. आणि त्यामध्ये वासुकी नावाचा सर्प सुद्धा कोण होता, रावणाचा बंदी होता.
दशानन लंकेशही शिवभक्त आहे, भगवान रामही शिवभक्त आहेत आणि बिभीषण सुद्धा शिवभक्त आहे. आजही निश्चित कालामध्ये दक्षिणेमध्ये स्थापत्य असणाऱ्या लिंगाजवळ तुम्ही गेला, त्याचं नाव रामेश्वरम. त्या रामेश्वरमच्या लिंगाजवळ तुम्ही गेला, निश्चित कालाची आरती झाल्यानंतर त्या पिंडीवरती वस्त्र परिधान केलं जातं, सगळी फुलं आणि बेल बाजूला काढले जातात. पहाटे काकड्याच्या आरतीला, त्याला मंगल आरती म्हणतात, तिथं त्या मंगल आरतीला आजही तुम्ही गेला तर त्या काकडावरती पूजा झालेली असते. एक बिल्वदल आणि एक पुष्प अर्पण केलेलं असतं. ते पुजारी दार उघडल्याबरोबर मंगल आरतीला उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना ते दर्शन देतात. ही बिभीषणाची पूजा आजही तिथं चालू आहे. निश्चित कालामध्ये त्या पिंडीची पूजा आजही होते. बिभीषण शिवभक्त आहेत आणि रावणही शिवभक्त आहे. त्या लंकेमध्ये असणाऱ्या शिवलिंगाची पूजा रावणाने केली. रावणाने पूजा केल्यानंतर, रावण सामान्य शिवभक्त नाही बरं, रावणासारखी शिवभक्ती आजपर्यंत कुणीही केली नाही. पूजा करून रावण माघारी फिरला. माघारी फिरल्याबरोबर वासुकी सर्पाने आतमध्ये प्रवेश केला आणि वासुकी नावाचा सर्प भगवंताला आपलं शल्य सांगतो. शल्य सांगत असताना त्याने सांगितलं, देवा, या रावणाने हाकार माजवलाय बाबा, माझ्या मस्तकावरती प्रहार केला आणि मस्तकावरती प्रहार करून माझ्या मस्तकातील मणी हा काढून घेतलेला आहे आणि लंकेमध्ये दैदिप्यमान प्रकाश व्हावा याकरता काय केलेलं आहे, तो मणी लावलेला आहे. देवा, देवाने शल्य ऐकलं, तो मणी काढल्यामुळे माझे नेत्र गेलेत, मला यथेचे भक्षण खाता येत नाही, पोटभर अन्न पोटाला मिळत नाही, दुरावस्था माझी झालेली. सगळं शल्य भगवान परमात्म्यासमोर मांडल्यानंतर भगवंताला ते विचारतात, नाही ते कार्य माझ्याकडे काय दिलं देवा? त्यावेळी देव विचारले, वासुकी नावाच्या सर्पात, बाबा काय कार्य करतो म्हणले तू? देवा, या लंकेमध्ये ड्युटी पेटवली जाते आणि ती पेटवलेली ड्युटी काढलेल्या माझ्या नागमण्यावरती बसवतात आणि या लंकेच्या कडेने मला दिवटा म्हणून फिरावं लागतं. तर मे वासुकी वासुकी लंके दिवटा दिवट्याचं काम करतोय. भगवंत सांगताय तुझं प्राक्तने म्हणले ते, आणि प्राक्तनानुसार तुला ते काय झालेले, फलित प्राप्त झाले, तुझ्या कर्माने फलित प्राप्त झाले. बोल, काय इच्छा आहे तुझी? काय इच्छा नाही म्हणले, देवा मला याच्या तावडीतून सोडवा, याच्यापासून मला मुक्त करा, तुम्ही काय सांगाल ती सेवा करायला मी तयार आहे. भगवंत म्हणले त्याच्यापासून तुझी सुटका करतो, पण तुला माझा अंगीकार करावा लागेल, तुला माझ्या तावडीमध्ये घेतो. भगवान परमात्मा म्हणले ठीक आहे देवा, लाभा आणि तुटी देव जाणे, तुमच्या चरणाजवळ माझं काही होऊ द्या, माझा अंगीकार तुम्ही करा. भगवंताने अंगीकार केल्याबरोबर जसे गळ्यामध्ये टाकले तसे गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, तो वासुकीचा हार कंठामध्ये घेतलेला आहे. गजाचं चर्म कमरेला लावलेले, व्याघ्रांबर बसण्यासाठी घेतले. हा सगळा लवाजमा घेऊन अविमुक्त क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना ज्यावेळी पूजा करायची त्यावेळी महत्वपूर्ण गोष्ट असते. शैव असू द्या, गणपती असू द्या, वैष्णव असू द्या, शाक्त असू द्या, कोणीही असला तरी सर्वात पहिली गोष्ट त्याची काय, संध्येला बसल्याबरोबर पूजा करण्याच्या आधी त्याच्या कपाळाला गंध पाहिजे आणि तो स्वतःचा पाहिजे. कोणाचा पाहिजे? बऱ्याचशा जाती निर्माण झाल्यात, आता दुसऱ्याच्या घरी जातात, वा गंध आहे का, तो हजाम आहे का, तू कशाला लोकांच्या येऊन गंध मागतो? लोकांचा गंध मागू नाही कधी. लोकांच्यातली कुठलीही सुगंधी वस्तू आपल्या शरीराला स्पर्श करून घेऊ नये. लोकांच्यातली सुगंधी वस्तू त्याचा भोग आहे आणि दुसऱ्याचा भोग अंगीकारण्याचा अधिकार शास्त्र आपल्याला देत नाही. गंध आपला आपल्या बरोबर पाहिजे. नसेल गंध, काय जाते आता कपाळाला गंधच लावत नाही. गडी आता कुंकू लावायला लागलं, तिकडचं गेलंय पण गड्याकडे कुंकू. बरीच पोरं बघा हो तुम्ही, कुंकू लावून फिरतात. आता कुंकू, कुंकू गड्याचं भूषण नाही, कुंकू हे स्त्रीचं भूषण आहे. गड्याने गोपीचंद लावावा, गोपीचंद नसेल तर बुक्का लावावा. या गोष्टी पुरुषाने किंबहुना सुतक असलं तरी गोपीचंद लावायला बंध. सुतक असलं तरी गोपीचंद तुम्ही लावू शकता. न जाणो दुरान्वयाने दुसऱ्या गावी गोपीचंद नाही,
तुळशीची मृतिका घेऊन आपल्या हातावर खोलून लावली तरी तो गंधच आहे, पण स्वतःचा पाहिजे. भगवान परमात्मा त्या क्षेत्रामध्ये बसले, गंध पाहिजे, संध्या करायची, पण संध्येसाठी आता गंध नव्हता. ज्यावेळी पाठीमागं पाहिलं त्यावेळी मोठमोठ्या चिता तिथं पेटलेल्या होत्या, आणि त्या चिता पेटल्यानंतर त्या चिता ज्या शांत झाल्या होत्या त्या चितेचं भस्म तिथं तयार झालं होतं. त्या चितेचं भस्म भगवान परमात्म्याने घ्यावं, ते चिता भस्म आपल्या हातावर घेऊन खालावं आणि भगवंताने सर्वांगाला उटी लावावी. आणि ती उटी लावल्यानंतर जसं जसं चिता भस्म बाहेर येत होतं तसे तसे नरमुंड त्यातून बाहेर पडू लागले. जशी नरमुंड बाहेर पडू लागले त्यातली काही नरमुंड भगवंताला प्रणाम करू लागले. कुठली होती ती? जे वीर होते, शुराठाव उंचस्थळी साहोन्या टाके घाय पाषाण देवची झाला पाये, त्यामध्ये वर्णन आलंय जे शूर आहेत ना ती शूरांची मुंडकी बाजूला यायची, भगवंताला प्रणिपात करायची. त्यातील निवडक मुंडकी भगवान परमात्म्याने जे देशसेवेमध्ये रत झाली होती, ज्यांनी धर्मकार्यामध्ये काही सहाय्य केलं होतं, अशी नरमुंडांची माळ भगवंताने तयार केली. भस्माची उटी सर्वांगाला चर्चेली, नरमुंडाची माळ परिधान केली. त्याचं वर्णन महाराजांनी केलं. भस्मउटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. आणि हे सगळं परिधान करून ज्या क्षेत्रामध्ये बसलेले होते तिथले सगळे देवाच्या जवळ गोळा झाले. आता स्मशानामध्ये दुसरे कोण गोळा होणार आहेत? स्मशानात बसलेल्या देवाजवळ भूत, वेताळ, प्रेत, पिशाच हे सगळे गोळा झाले. आणि सगळे गोळा झाल्यानंतर देवाला म्हणू लागले, देवा काय लोभस रूप दिसतंय म्हणले तुझं, काय काय क्रीडा करतोय म्हणले देवा तू. मन रमवण्यासाठी भगवान परमात्म्याने सगळ्यात आवडती गोष्ट भगवंताच्या काय असेल तर चर्मवाद्य. भगवान परमात्म्याने पखावज वाजवावा. भगवंताने विना त्या विण्याची निर्मिती केली होती रावणाने. स्वतःचं मुंडकं कापलं होतं आणि आपल्या हातातील नसा बाहेर काढल्या. त्या 5 नसा त्या 5 बोटांना त्याने लावल्या होत्या, या 5 खुंट्या केल्या होत्या, नाकाचा पाठ केला होता आणि त्याद्वारे स्वरामध्ये लावून त्याने भगवंतासाठी एक राग आळवला होता आणि तो राग होता शिवरंजनी. त्या शिवरंजनी रागाच्या जोरावर भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले होते. ती विण्याची निर्मिती भगवंताने केली होती. आई साहेबांना निद्रेतून जागृती आणण्यासाठी त्या विणेचा वापर झाला होता. तो विणा भगवंताने स्वतः बरोबर आणला होता. त्या विण्याच्या जोरावर भगवान परमात्मा भजन करू लागले. आपल्या जवळ असणाऱ्या सगळ्या कला, एक एक कला भगवंत सादर करायचे. त्याचे ते भूत, वेताळ, प्रेत, पिशाच देवाला म्हणायचे, देवा ह्या आम्हाला शिकवा, देवा ह्या आम्हाला शिकवा. आणि भगवंताने तो त्यांना एक 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 कला प्रदान केली. आणि ती कला प्रदान केल्यानंतर ते त्या आनंदामध्ये नाचायचे. आणि जसे जसे नाचायचे जसे हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती, जसं जसं भूतांनी वेताळांनी नाचावं. त्यातील एका भूताने प्रश्न केला, देवा या सगळ्या कला तुम्हाला कुणी शिकवल्या हो? त्या सगळ्या कलांचं द्योतक कोण असेल? भगवंताला शिकवणार कोणी? महाराज स्वयं प्रत्यक्ष भगवंताला सगळं येत होतं, पण मी स्वतःच याचा द्योतक म्हणलो असतो तर मी पणाचा अभिमान देवाने विचार केला माझ्या अंतरंगामध्ये येईल. म्हणून सहज भगवान परमात्म्याने उत्तर दिलं, या सगळ्या कलांचा दाता कोण असेल ना, या सगळ्या कलांचा दाता पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्या पंढरीरायाने मला या सगळ्या कला शिकवल्या. ती भूत म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा. आम्हाला बघायचं म्हणजे चला. पाहण्यासाठी ज्यावेळी चला म्हणजे सामान्य होते का, 1 कोट पताका होत्या नुसत्या. काय होत्या? 1 कोटी पताका होत्या. दर्शनाला जाताना सगळा लवाजमा घेतला आणि सगळा लवाजमा घेत असताना भगवंताच्या दिंडीमध्ये भजन चालू झालं. आणि दिंडीचा चालक नंदी, भृंगी, शृंख, रहाटन काय करत होते? प्रतिदिनी विभूतीचे उधळण, त्या विभूतीचं उधळण चाललं होतं दिंडीमध्ये. गातायत काय? जय जय शंकर शिवपूर्ण, आईची स्तुती स्तोत्रे गातायत. त्यांच्या दिंडीत 2च भजन, भगवान शिवांचं हरय नमः हा भजन, आणि दुसरं भजन काय असेल ना तर दुसरं भजन आपण कीर्तन संपल्यावर घेतो ते जय विठ्ठल जय जय विठ्ठल. या 2 भजनाच्या जोरावरती निघाले महाराज. बरं आता सामान्य आहेत काही चालणार? तो का म्हणे उलटे पाय जाय तळाशी, काय सामान्य चालणं होतं यांचं. उलटे पाय हे भूत आपल्यातला एखादा येडा वाकडा दिंडीत चालायला लागला तरी आपण म्हणतो सरळ चाल, का भूतासारखा चालतो? भूत काय सरळ चालत होती का महाराज? निघाले तसा पहिला विसावा 120 किलोमीटरचा आताचा प्रयागराज. त्या प्रयागराजावरती पहिला मुक्काम, पहिला विसावा पडला. जेवणाचा ठेपा इथंच करायचा आहे म्हणजे कथा फार विस्तृत आहे आता ती. पण आईसाहेब त्या ठिकाणी आल्या आणि आईसाहेबांनी त्या ठिकाणी येत असताना भिल्लिनीचं रूप घेतलं होतं. त्या भिल्लिनीच्या स्वरूपामध्ये पार्वती आईसाहेब आल्यानंतर त्या भिल्लिनीच्या स्वरूपामध्ये आलेल्या आईसाहेबांना नंदी महाराजांनी पाहिलं
नंदी महाराजांच्या नेत्रामध्ये भाव उत्पन्न झाला. आईसाहेब आल्याबरोबर आईसाहेब म्हणले हे कोण आहे, कुठून आला, सगळी माहिती आईसाहेबांना सांगितली. अशी दिंडी आहे आणि ही दिंडी घेऊन म्हणजे आम्ही निघालोय पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला भेटायचे. आणि जात असताना म्हणजे पहिला ठेपा आमचा इथं झालाय. मग आलाय म्हणजे इतक्या लांब जायचे, माध्यान्नाची वेळ झाली म्हणजे आता भोजन करून तुम्ही जावं. नंदी महाराजांना सांगितल्याबरोबर नंदी महाराज म्हणजे मालकांना विचारतो, विचारून तशी आज्ञा म्हणजे तुम्हाला देतो. विचारण्यासाठी नंदी महाराज गेले भगवान शिवांसमोर. भगवंत ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले असताना नंदी महाराजांनी त्यांना देहावरती आणलं. आणि देहावर आणत असताना देहावर आल्यानंतर भगवंताला सांगतात अशी अशी एक स्त्री आहे, बिल्लीने आणि दिंडीला जेव घालायची तिची इच्छा आहे म्हणले. तिने इच्छा व्यक्त केली. काय करू मालक? भगवंत म्हणजे नंदी तू खरंच नंदी आहेस म्हणजे, तुला काय समजणारच म्हणले. आणि ही माणसं आहेत का म्हणजे, ही भूत आहेत. त्यांनी नुसता जोरा श्वास घेतला तरी त्या बाई सकट सगळं गडप होईल म्हणले. यांना कोण जेव घालणार आहे? देवा काही का असे ना म्हणले, पण मला ती बाई वाटली नाही म्हणले, मला ती आईच भासली. आणि हा भाव नंदीच्या नेत्रातला पाहिल्याबरोबर भगवंत सांगतायत तू पण काय तुझ्या नेत्राच्या त्याचा भाव उत्पन्न झालाय, त्या अर्थी काहीतरी भानगडे म्हणजे दे परवानगी. परवानगी दिल्याबरोबर महाराज आईसाहेबांनी पकवान केली. सुवर्णाची ताटे पकवान परिकर सोन्याच्या ताटात भूत जेवायला बसली होती. पकवान साधी नव्हती, कधी का वाढलेली संपूर्ण. वरी मिरवी मुगाचे वरण, आंबे मोहराचा भात, मुगाचं वरण, कामधेनूचं घृत, नाना शाखा पकवानने भूतांच्या ताटी शोभती. भूतांच्या ताटामध्ये नाना शाखा पंचामृत आणि असं ताट भरलेलं. भूतांनी इतकं जेवावं महाराज, इतकं जेवले. आणि जेवताना भूतांच्या चर्चा चालली होती. ब्रह्मदेव वेळाच आहे म्हणजे जरा काय जेवण आहे म्हणजे, हे दोन हितं देण्यापेक्षा हितं असतं तर लाटण्याने रेचून भोजन आतमध्ये भरलं असतं. सामान्य भोजन आहे का म्हणजे, आईसाहेबांनी केलेलं भोजन होतं. जेवले इतके गच्च, नेत्र लागले चंद्रा. कोण सांभाळली ती धोतर फिटेपर्यंत भूतांनी जेवण केलं. आणि एवढं जेवण केल्यानंतर सगळे निद्रिस्त झाले. आईसाहेब तिथं आल्या. आता दिंडीला हकारा दिला चोपदारांनी. आणि हकारा दिल्याबरोबर सगळे उठले. चला म्हणजे पुढचा प्रवास करायचा आहे. पुढच्या प्रवासाला सगळे निघत असताना नंदी महाराज म्हणजे देवा तुम्हाला काही कळतं का? देव म्हणजे काय झालं नंदी? बोलच आहे म्हणजे देवा शिव भोळा चक्रवर्ती, तरी सुद्धा त्याचे पाय माझे चित्ती आहे, तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये असल्यामुळे विनंती यावं. एवढा अन्नदान या स्त्रीने केलं म्हणजे, नारळ तरी द्यायचा असतो म्हणजे दिंडी मालकाची ती जबाबदारी आहे. काय म्हणजे तुमचं चुकत नाही, दिंडीवाल्याला खायचंच कळतंय. द्या म्हणजे एखादा नारळ, द्या म्हणल्याबरोबर महाराजांनी म्हणजे असं असतं काय, नारळ द्यायचा असतो काय? नारळ काढला. नारळ आईसाहेबांना देत असताना, नारळ हातामध्ये देत असताना आईसाहेब म्हणजे मला नारळ नको म्हणजे. मग काय पाहिजे म्हणजे बोला, जे मागतात ते तुम्हाला. आधी वचन द्या म्हणजे मी वचन मागते, ते वचन तुम्हाला द्यावं लागेल. वचनबद्ध होत असताना आईसाहेबांना भगवंत विचार करतायत, अहो काय वचन पाहिजे नेमकं बोला. तर म्हणजे वचन नाही, आधी वचनबद्धता द्या, मी मागेल ते तुम्ही मला देता. भोळे होते भगवंत, वचन देऊन टाकलं, तुम्ही बोलताल ते मी देतो. काय नाही म्हणले देवा, माझ्या बरोबर तुम्ही विवाह करा. भगवंत पेचामध्ये पडले. अहो म्हणले एक नाही, दोघीच्या भांडणाला कंटाळून इकडे आलोय म्हणले, आणि आता पुन्हा तुमच्या बरोबर लग्न करायचं म्हटल्यानंतर माझ्याच्याने शक्य होत. देवा तुम्ही वचन दिलंय म्हणजे, वचनामध्ये बद्ध मी आधी तुम्हाला करून घेतलंय, विवाह करावा लागेल. आता वचनबद्ध झालेले देव अंतकरणामध्ये नसताना सुद्धा भगवंताने होकार दिला. हो म्हणले करतो, तसं नाही, हातावर हात ठेवा. ज्या क्षणी भगवंताने हातावर हात ठेवला त्या क्षणी काय घडावं? उत्सुकता आहे सगळ्यांना. कोण नव्हती? पार्वतीच होती. आईसाहेब प्रकट झाल्या. प्रकट झाल्याबरोबर पुन्हा सगळा जमा घेतला. पंढरीच्या दिशेने प्रवास चालू केला. प्रवास करत असताना भूत प्रेत पिशाच होते ते स्मशानामध्ये राहिले. पंढरी क्षेत्राच्या बाहेर आईसाहेब आल्या होत्या, त्या स्टेशन रोडला राहिल्या. स्टेशन रोडला आईसाहेबांना विराजित केलं. नंदी महाराज आले होते, ते मारुतीरायाच्या समोर बसले. चोखोबरायाच्या पाठीमागे गणपती बसले, त्याच्या बाजूला काढून ठेवलेत. भगवंतांनी आत प्रवेश करत असताना द्वाराचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये देव निघाले. जात असताना भगवान परमात्म्याने सगळ्यांना सोडलं म्हणजे बास आता वीट आला, वीट आला, वीट आला, विठाला. भगवान म्हणू लागले विठाला, विठाला, विठालाचं विठ्ठल विठ्ठल झालं. प्रत्यक्ष भगवंत समोर पाहिले. अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर, चरणे ब्रेदाचा तोडर देखील देव योगी कसवटी. दहावीत असे नेत्रपुटी
उभारीवर याच्या तटी देखील देव असा भगवान परमात्मा नेत्राने पाहिला आणि पाहिल्याबरोबर भगवंताच्या दर्शनाची तत्कालीन पद्धत प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन आणि नंतर चरणाचं वंदन केलं. चरण वंदन केल्यानंतर देवाच्याही अंतरंगात बाप आज काय मागतायत म्हणले. देव दिसू लागल्याबरोबर देवाने वरती बघितलं म्हणजे देवा एवढी भूत प्रेत पिशाच सांभाळत आलो, कुटुंब बरोबर घेऊन आलो, सगळे सोडले देवा, इतकी गर्दी तुझ्या पंढरी क्षेत्रामध्ये, बसण्यासाठी जागा नाही म्हणले, बसायला तेवढी जागा दे. ते भगवंताने खाली वाकावं, बसा आमच्या डोक्यावर म्हणल्याबरोबर देवानेही पाय द्यावा आणि वरती मस्तकावर विराजमान व्हावं. भगवान शिव मस्तकावर विराजमान आहेत, भगवान पंढरीराय खाली आहेत. हे रूप नेत्राला दिसल्याबरोबर सर्व दुःखाचे आगर भजन घेतलंय म्हणजे तुम्ही असं समजू नका कीर्तन आता बॉयलर पेटलाय, अजून शिवरात्र बाकी आहे. भगवंताचं यथेच्छ वर्णन करत असताना नरहरी महाराज सांगतात सर्व सुख जीवाला प्राप्त करायचं असेल तर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. काय रूपे भगवंताचं गजचरण व्याघ्रांवर कंठी शोभे वासुकी हार, कंठामध्ये वासुकी हार आहे. भगवंताच्या एक विषय आपल्याला हिला सांगायचा आहे ना. भस्मवटी रुंडमाळा हत्ती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. त्या ज्वाळा कुठल्या सांगायच्या राहिल्या नाही. भगवंताच्या नेत्रामध्ये आपल्याकडे अग्नी बहुत प्रसिद्ध आहे. समुद्रामध्ये असणारा अग्नी काय? ब्रह्मगोळा भंगादाय वडवानळ त्रिभुवन खाय. समुद्राच्या पोटात असणारा अग्नी वडवानळ अग्नी. आपल्या सर्वांच्या पोटात असणारा अग्नी अहम भूतो म्हणतात सगळी श्लोक सांगून राहतात. जठराग्नी कुठला आहे? जठराग्नी आपल्या सगळ्यांच्या उदरामध्ये असणारा पाचक द्रव्याने गठीत असणारा जठराग्नी. भगवंताच्या त्रिनेत्रामध्ये विराजमान असणारा अग्नी त्याचं नाव आहे जातवेद नावाचा अग्नी. जातवेद नावाचा अग्नी भगवंताने काय केलेला आहे? आपल्या त्रिनेत्रामध्ये ठेवलेला आहे. तो कधीतरीच उचकटतो. भगवंताचा त्रिनेत्रातला अग्नी उचकटल्यानंतर महाप्रलय आल्याशिवाय राहत नाही, ही त्यातली ताकद आहे. तो भगवान परमात्म्याने स्वतःच्या आधीन ठेवलेला आहे. सत्व रज आणि तम या त्रिगुणाची ही व्यवस्था स्वांगी असल्या कारणाने त्रिगुणाचा त्रिशूळ भगवंताने काय केलाय? हाती धारण केलाय. भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. या सगळ्या आभूषणाने विराजित असणारा भगवंत
कोण स्नेही आहेत देवाचे? भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. असा असणारा देव विराजमान कुठं असेल? पंढरीरायाच्या मस्तकावर आहे. दोघांमध्ये भिन्नता नाही म्हणून ते रूप काय? सर्व सुखाचे बापर होमा, तेच रूप सर्व सुखाचे आगर म्हणेन हरी सोनार. अशी ऐक्यता आहे. आणि ऐक्यतेतील विशेषत्वाने आजच्या दिवसाचं महत्व काय असेल तर उत्तम शिवरात्र ही भगवंताची रात्र आहे. शिवरात्र या शिवरात्रीला भावे पूजे आधी शिवलिंग, त्या शिवलिंगाची पूजा व्हावी. ही उत्तम या शिवरात्रीचा पर्व काळ आहे. ती पूजा करत असताना निश्चित कालामध्ये पूजा व्हावी. निश्चित कालात पूजा का व्हावी त्या पाठीमागची सुंदर कारणे आता ज्यांनी शिवलीला अमृत नावाचा ग्रंथ वाचला असेल त्या शिवलीला अमृताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये या महाशिवरात्रीची कथा आलेली आहे. वेळ असेल त्यांनी वाचून घ्या. आणि त्याही पेक्षा सर्वोत्तम अभंगाची रचना असेल तर नामदेवरायांनी गाथेमध्ये एक स्वतंत्र प्रकरण केलं शिवरात्रीचं. त्या शिवरात्रीच्या कथेचं विस्तृत चिंतन, ती कथा आणि या दोन्ही गोष्टी एकत्रित मिलाप केला तर आठीव वाचून द्या ऐकणाऱ्यासाठी. इतकं गोड चिंतन आहे शिवरात्रीचं. महाराज सांगतात शिवरात्र म्हणजे सामान्य रात्र नाही. ज्याला चिदानंद रूपम शिवोहम या पदापर्यंत जायचे, अर्थात तुकोबरायच्या भाषेत आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, त्या सचिदानंद पदापर्यंत शिवोहम स्वरूपापर्यंत जायचे. त्याने आजच्या दिवशीला भावे पूजी आधी शिवलिंग, त्या शिवलिंगाची पूजा करावी. फार काय लागत नाही. नामदेवराय म्हणजे एक बिलविदल काय लागते? एक बिलविदल भस्माचे भूषण आर्घ्य म्हणून पाणी सोडा देवा, एवढीच पूजेचा विधी आजच्या. अनंत काही लागत नाही. ती पूजा करत असताना अगदी मनोभावे. पण हा कथाभाग सुरू होतो कैलासामध्ये बसले असताना आई साहेब भगवान परमात्म्याला प्रश्न विचारतात, देवा आम्ही काया वाचा मनाने तुझ्या चरणाजवळ जडून राहावं याकरता काही कथा असेल तर काहीतरी देवा असा कथाभाग तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळी प्रसन्न होऊन देवाने सांगितलेला कथाभाग कुठला असेल तर तो ही शिवरात्रीची कथा. आईशी इतिहासा सांगाजी स्वामिया जेने घडे तुझी चरण सेवा. तुझ्या चरण सेवा घडण्यासाठी आईचा इतिहास सांगा. रोचक प्रश्न पार्वती तू विचारला आणि हा रोचक प्रश्न विचारला असं सांगत असताना भगवान परमात्म्याने कथा आरंभ केली असेल तर ती कथा आहे कुठली? शिवरात्रीची कथा. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कांचीपुरम नावाचं नगर आहे. नामदेवरायाने ते विस्तृत चिंतन दिलं. कांचीपुरम नावाच्या नगरामध्ये सोमदत्त नावाचा राजा आहे आणि त्या सोमदत्त नावाच्या राजाला 500 राणी आहे. किती? 500 नामदेवरायाने उल्लेख केला. त्यातल्या 500 मधल्या नामदेवराय म्हणल्या दोघीच जणी पतिव्रता. त्याच्या 2च राण्या कोणी प्रतिव्रता आहेत. ऐश्वर्य संपन्न आहे राजा, सगळं काही त्याच्या जवळ आहे. पण काम आणि भोग या 2 विषयापासून विरक्ती असल्या कारणाने बाकीच्या सगळ्या व्याभिचारिणी झाल्या. आणि व्याभिचारिणी बाकीच्या झाल्या पण स्वामीची चरण सेवा हा पतिव्रतेचा धर्म असल्या कारणाने 2 राण्या त्या राजाची अगदी निक्षून सेवा करत होत्या. आणि सोमदत्त नावाच्या राजाची निक्षून सेवा करणाऱ्या राण्या त्या होत्या. बाकीच्या ज्या राण्यांचा व्याभिचार घडला होता त्या शास्त्रविध धर्मानुसार पतीने कर्म केलं तर त्याचा दोष पत्नीला लागत नाही. पण पत्नीने कर्म केलं तर त्या पत्नीच्या कर्माचा अर्धा दोष हा पतीला लागतो. हे शास्त्रविहित कर्म आहे. शास्त्राने आचाररहित ब्राह्मणाने जसा दोष करावा त्याचा दोष त्याच्या संपूर्ण कुलाला आहे. आचार संपन्न नाही वागला तर तद्वत आचाररहित पत्नीने आचार भ्रष्टता केली तर त्याचा निम्मा दोष कोणाला आहे? पतीला आहे. आणि त्याच संयोगातून त्या सगळ्यांच्या पापामुळे त्या राजाला हरणीचा गर्भ प्राप्त झाला. आणि ज्या हरणीच्या गर्भामध्ये तो गेला तद्वत त्याची सेवा करणाऱ्या 2ही राण्या काय झाल्या? कुरंगिनी नाम हरणी या 2ही राण्या झाल्या. आणि या 2ही हरण्या हा संवाद सामान्य नाही. नामा म्हणी हरणी, हरणाचा संवाद ऐकता होय भयमुक्त. सामान्य संवाद नाही हा. भयरहित अवस्था जीवाला प्राप्त करायची असेल, भवबंधापासून सुटायचं असेल तर नामदेवराय म्हणले हरणी आणि हरण हा संवाद ऐकावा. सामान्य संवाद शिवरात्रीचा नाही. वर्णन करत असताना त्या 2ही राण्या त्या 2ही हरणी झाल्या आणि राजा हरण झाला. वनांतरामध्ये प्रवेश करतायत, वनांतरामध्ये राहतायत. आणि वनांतरामध्ये राहत असताना स्वर्गामध्ये एक गंमत घडली. स्वर्गामध्ये इंद्रदेवाच्या सेवेत रत असणारा एक सेवक सेवा करायला थोडा चुकला. आणि सेवा करण्यासाठी महाराज काय चुकला असावा? नामदेवरायांनी त्याचं गोड वर्णन केले. सेवेकऱ्यांनी सावध व्हावं म्हणून. काय सेवा चुकली त्याची? आसन असतं ना शयनगृहातलं
ते शयनग्रहातलं आसन इंद्राचं लावण्यासाठी वेळ झाला म्हणून इंद्र कोपला आणि इंद्राने तू भिल्ल होशील शाप दिला आणि त्याला खाली लावलं. म्हणून नामदेवराय सांगतात नामा म्हणे सेवा करणे ते कठीण, नामा म्हणे सेवा करणे ते कठीण, सेवा करणे हे कठीण, तेने भावे जाण सावधान, सावध वृत्तीने सेवा करावी लागते. कोणत्या अपराधाचं काय फलित सेवा करायला मिळेल सांगता येत. सेवा करणं कठीण नामदेवराय सांगतायत. तो भिल्ल खाली आला आणि त्याच वनांतरामध्ये तो भिल्लही वाढू लागलाय. त्याचा कुटुंब कबीला वाढला आणि हे हरणे यांच्यातील धाकटी हरणी आहे तिला 2 गोजरी पाडसं झाली. जाती भेदाचार करावा संगम, त्या संगमानुसार त्यांना 2 अपत्य झाली अर्थात 2 पाडसं धाकटीला झाली. आणि वडील असणारी अर्थात थोरली असणारी हरणी काय झाली ती थोरली कुरंगिनी सगर्भ अवस्थेमध्ये. वडील हरणी ही सगर्भ आहे, धाकट्या हरणीला 2 पाडसं झाली. आता एकंदरीत 5 हरणाचा हा परिवार आहे आणि 5 हरणाचा हा परिवार असताना त्या वनांतरामध्ये ते फिरतायत आणि हा भिल्लही शिकारीच्या शोधामध्ये आलेला आहे. शिकारीच्या शोधात आलेल्या या भिल्लाने, त्याचं नाव आहे चंड भिल्ल, त्या चंड भिल्ल नावाच्या भिल्लाने काय ऐकू दिलं, त्या चंड भिल्ल नावाच्या भिल्लाने शिकारीच्या शोधामध्ये व्यतीत अख्खा दिवस मावळेपर्यंत घालवला. आणि दिवस मावळल्यानंतर अंतकरणामध्ये शिकार मिळाली नाही म्हणून काय झाला दुःखी झालेला आहे. आणि एका तलावाच्या किनाऱ्यावरती बिलवाच्या वृक्षावरती हा चंड भिल्ल चढून बसला. अंतकरणामध्ये कुठलाही शुद्ध भाव नाही, शुद्ध भाव नसताना बेलाच्या झाडावरती बसला आणि शिकारीच्या शोधार्थामध्ये जलाशयाच्या कडेला आता श्वापदी मग श्वापदी त्या श्वापदाच्या विचारामध्ये चंड भिल्ल त्या बिल्व दलावर बसलाय. आणि त्या बिल्वाचं एक एक दल तोडावून खाली टाकावं, एक एक बिल तोडावून खाली टाकावं. ते टाकत असताना निश्चित कालामध्ये अनायासे उपासना घडली. कोण जाणे कोणा घडे उपासना आणि कोण या वचनाचे शिकवावे. अचानकपणे उपासना घडली आणि अचानक घडलेली उपासना तेने शंभू संतोषाला. कशाने भगवंताला आनंद होईल सांगता येत नाही. अचानक उपासना घडत गेली. बिलवदल तोडावं खाली टाकावं, बिलवदल तोडावं खाली टाकावं. पुरातन शिवलिंग एक त्या झाडाच्या खाली होतं. 1,00,000 बिलवदल त्या शिवलिंगावर पडली आणि लक्ष बिलवदली पडता तेने शंभू संतोषाला. देव संतोषले आणि संतोषल्यानंतर देवाने काय सांगावं, जा म्हणले त्या बिल्लाने माझी उपासना केली, काय पाहिजे तो वर त्या बिल्लांना देऊन ये म्हणून कोणाला लावलंय यमराजाला. त्या यमराजाला भगवंताने आज्ञा दिली, सांगितलं जा म्हणले चंड भिल्ल नावाचा भिल्ल तिथं बसलेला आहे, मी प्रसन्न आहे त्याच्यावर, यमराजा काय पाहिजे तो वर त्याला देऊन या. यमराजा समोर आले आणि यमराजा समोर पाहिल्याबरोबर चंड भिल्ल घाबरले. यम सामान्य का काळ दूत यमाचे, यमाचं रूप सामान्य नाही, रेड्यावर बसलेले आले 11-11 स्वरूपामध्ये यमराजाने समोर येऊन उभे राहिले. चंड भिल्ल घाबरला, आता काय करायचं म्हणला. इथं यमदेव दिसत आहेत. सहज लक्षात आलं, रेडा हातातला चाबूक कशासाठी आला म्हणले तुम्ही. यम म्हणल्यावर तुझ्या हातून उपासना घडली देवाची, देव तुझ्यावर प्रसन्न झालेत, काय पाहिजे तो वर माग. वर मागण्यासाठी बुद्धी तेवढी विकसित लागते. तुकोबाराय म्हणले वर कुणालाही मागता येत, मागणी सहज आणि सामान्याला जमेल अशी नाही. त्याच्या समोर आल्यानंतर हो म्हणले, देव प्रसन्न झाले आणि तुम्ही मला ते देणार. हो म्हणले तुला काय पाहिजे ते देणार. म्हणजे बोल तुला काय पाहिजे. तर ना जाणून बिजून तो भिल्लच होता. अंतरंगामध्ये विचार उत्पन्न झाला, या पशुपशवादिकांची भाषा मला कळली तर मला शिकार करण्यासाठी किती सोपं होईल. त्याने वर मागितला, मृगमयूरांची कळावी मज भाषा, मृगमयूरांची कळावी मज भाषा, मृगमयूरांची कळावी मज भाषा. होय सर्व कार्यसिद्धी, सगळी कार्यसिद्धी होती म्हणले. फक्त मृगाधिकांची मयूराधिकांची म्हणजे पशुपशवाधिकांची भाषा मला कळावी एवढीच भावना. यमराज होते ततस्तु म्हणले, निघून गेले. निघून गेल्यानंतर त्याच ठिकाणी पाश लावलेला आहे. जलाशयाच्या कडेला लावलेल्या पाशामध्ये दुसरा दिवस उगवला आणि दुसरा दिवस उगवल्याबरोबर त्या जलाशयाच्या कडेला लावलेल्या पाशात हरण असणारा म्हणजे सोमदत्त नावाचा राजा, जो हरणगर्भाला गेलेला आहे, त्या हरणगर्भावस्थेत असणारा तो राजा त्या पाशामध्ये गुंतला.
पाशामध्ये सोमदत्त गुंतला हे पाहिल्याबरोबर धाकटी हरणी जिला 2 पाडसं होती, ती पाडसं तिथे सोडून ती हरणी जलाशयाच्याकडे पाणी ग्रहण करण्यासाठी आलेली आहे. आणि जशी समोर आली तसा तिला आपला पती दिसला. पती दिसल्याबरोबर अंतःकरण विवळलं. काय झालं म्हणले हा घात, या पाशामध्ये तुम्ही कसे गुंतला? वायू ओघामध्ये चालू होता आणि ओघात चालू असणाऱ्या वायूमध्ये पाश दिसला नाही. पाय गुंतला म्हणले ना आता पाशामध्ये अडकला. हा मृत्यू पाश म्हणले. इथं मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. पण ती हरिणी तिथं बसलेली आहे. तो पती म्हणजे सोमदत्त राजा हरणाच्या स्वरूपात तिला सांगतोय, बाई तू घरी जा आता, तुला 2 पाडस आहेत, त्यांचा सांभाळ कर, त्या पाडसांचा सांभाळ कर. मी आता मृत्यूपथाला गेलो. या मृत्यू पश्चात मला काही इथं मिळणार? मृत्यू हे निश्चित शाश्वती माझ्या मागे. हे सांगितल्याबरोबर ती हरणी सांगते, आता तुम्ही गेल्यानंतर त्या 2 पाडसांचं मी काय करू? तुम्ही असला तर ती पाडसं माझी आहेत, तुम्ही नसला तर माझा आणि पाडसाचा संबंध नाही. हा संवाद चंडभिल्लाने ऐकला. त्या झाडाच्या मागे उभं राहून चंडभिल्ल संवाद ऐकतोय. काय प्रेम आहे म्हणला या हरणाचं. हरणी काय बोलते, पतीला सोडून जायला तयार नाही म्हणले. काय पुढे होतोय? शांतरंगामध्ये आशा वाढू लागली. आणि आशा वाढत असताना सोमदत्त समजावतोय, तुम्ही जा. एवढ्या पाशामध्ये 2 घटिका लोटून गेल्या. हरणी जायला तयार नाही. मुखचुंबन एकमेकाचं घेतायत आणि मुखावलोकन करत असताना गळ्यामध्ये गळा घालून दोन्ही त्या पाशामध्ये बसलेत. सोमदत्त पाशात गुंतलेला आहे. पाशमुक्त असणारी हरणी बळेने त्याच्या गळ्यामध्ये गळा गुंतवण्याचा प्रयत्न करते. इतक्यामध्ये वडील असणारी कुरंगिनी म्हणजे दुसरी हरणी तिथं आली. आणि आल्यानंतर सांगते 2 घटिका लोटून गेल्या. पाडस दूध दूध करून रडू लागली. म्हणले, जा घरी, तुझे पाडस तुझ्या दुधासाठी आसुसलेले. हे काय झालं पाहता क्षणी पती गुंतलेला दिसला पाशामध्ये. हे काय घडलेली सगळी हकीकत सांगितली. दुसरी हरणी तिला सांगते, बाई तू घरी जा, तुझी लेकरं तुझी वाट पाहतायत. माझ्या अजून उदरामध्ये, मी मेले तरी मला काही फरक पडणार नाही. पती बरोबर मारण्यासाठी मी तयार आहे, तू घरी जा असं सांगितल्याबरोबर हरणी म्हणली, नाही मेलच आता तिघांनी मरायचं. पाडसाचं काय असेल ते कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, काय असेल ते कल्याण त्यांचं होईल म्हणले. आम्ही काय त्याला बंधत नाही. आणि हा भाव जाणल्याबरोबर समजावलं. धाकट्या असणाऱ्या हरणीला त्या वडील हरणीने सांगितलं, फक्त दुधाचं प्राशन करून ये, लेकरांना उपाशी ठेवू नको, दूध त्यांना पिऊ घालून तू माघारी. सगळं चंडभिल्ला ऐकतोय. चंडभिल्लाने पाहिलं काय प्रेम आहे, पण पुढं काय होणार याची आशा पुन्हा अंतरंगामध्ये. हरणी गेली, दाय मोकलून रडू लागली. आपल्या लेकरांना सांगते, आता तुमचा आणि आमचा स्नेह इथपर्यंत होता, इथून पुढे तुमचा आमचा स्नेह असणार नाही. ते दूध प्राशन करा आणि इथून गेल्यानंतर आता मी पुन्हा येणार नाही. काय झालं म्हणून सगळी हकीकत सांगितली. वडील पाशामध्ये गुंतले, कुरंगिनी म्हणजे मोठी तिथं बसलेली आहे. मी तुम्हाला दूध प्राशन करण्यासाठी आले, दूध प्राशन करा आणि आता इथेच राहा. महाराज ती पाडसं सुद्धा तिच्या मागे पळत आली. त्या हरणीची पाडसं सुद्धा तिच्या मागे पळत आली. आणि पळत येत असताना 5 जणांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये गळा घातलेला आहे. दोघांचा संवाद 5 जणांचा संवाद झाला. आपल्यातलं कोणीही आता घरी जाणार नाही. मरताना 5 जणांनी इथंच मरायचं. ते सामान्य होते का? होते कैलासीचे अधिकारी. सामान्य नव्हते, कैलासीचे अधिकारी होते. पण कर्मधर्म संयोगाने ती गती प्राप्त झाली होती. चंडभिल्ल समोर येऊन उभा राहिला. आणि चंडभिल्ल समोर आल्याबरोबर चंडभिल्ल सांगतोय, आता घात करणारे तुमच्यावर आघात करण्याची वेळ आलेली आहे. आघात करणारी इतक्यामध्ये सोमदत्त नावाचा राजा म्हणला, या दोघी राणी आणि तिचे दोन्ही पाडसांना मारायचं नाही. आघात मी गुंतलोय पाशात, माझ्यावरती करायचा. दोन्ही राण्या सांगतायत, ओ तिला तिची 2 पाडसं आहेत, तिला मारायचं नाही. मी सगर्भ आहे, मला मारून टाका. धाकटी असणारी सांगते, तिला मारू नका, ती सगर्भ आहे, तिच्या गर्भामध्ये बाळ आहेत, माझी जन्माला आले, ती कशी जगतील, मला माझ्या पती बरोबर मारा. आणि पाडसं ज्यावेळी समोर चंडभिल्लाच्या उभी राहिली, ती पाडसं सांगतायत, यांना मारू नका, आम्हाला मारा, आमचं मांस यांच्याही पेक्षा तुम्हाला गोड लागेल, आम्हाला मारा आणि नंतर यांना सोडून द्या. संवाद ऐकल्याबरोबर महाराज चंडभिल्ल असणारा पारधी सुद्धा त्याचा अंतकरण द्रवावं, त्या हरणी आणि हरणाचा संवाद ऐकावा. चंडभिल्लाने महाराज सांगितलं, मीही कोण सामान्य नाही म्हणले. इंद्रदेवाची सेवा करत असताना सेवेमध्ये कसूर घडला म्हणून मला हे पद प्राप्त झाले. पण तुम्ही कोण सामान्य नाही म्हणून पाश काढावे, बंधातून मुक्त करावं. पाशमुक्त अवस्था केल्यानंतर कैलासातून विमान खाली यावं. आणि 5ही हरणांना घेऊन जात असताना त्या हरणांनी विचारल्या चंडभिल्लाचं, आम्ही 5ही निघालो म्हणले. तुकोबाराय भांडले होते देवासाठी त्यावेळी. तुकोबाराय म्हणले, हरण कोल्हे वैकुंठवासी कोणी असे अधिकार, काय अधिकार आहे म्हणले. हरण कोल्हे
संवाद केला म्हणून तुझे झाले देवा. पण देवाने सांगितलं सेवा ही तितकी तीक्ष्ण होती महाराज. चंडभिल्लाचं काय झालं? कथेचा शेवटचा भाग आहे. चंडभिल्लाला शिवदूतांनी आज्ञा दिली, आज शिवरात्रीची रात्र आहे म्हणले. या शिवरात्रीच्या महापर्वावरती न जाणो अनायासे तुझ्याकडून उपासना घडली आणि अनायासे उपासना घडल्यामुळे तुला वरप्राप्ती करण्याची संधी दिली होती. पण विषयावर मी अंतकरणात असल्यामुळे, काम अंतरंगात असल्यामुळे तुला भगवत प्राप्तीची वासना झाली नाही. तू वासना मागून घेतली, वर मागतानाही तुझ्या हिताचा होता का हिताचा होता तुझ्या लक्षात आलं नाही. तू मागितला हीच साधना वर्षभर अविरत करावी, पुढच्या शिवरात्रीला तुलाही नेण्यासाठी विमान येईल असा वचनबद्धता चंडभिल्लाला दिली. अंतरंगातील काम क्रोध मद मत्सर सगळं काही गेलं. शिवरूप झाला, उपासना करू लागला. तदनंतर त्याच शिवरात्रीला घडलेल्या प्रयासाने वर्षभर शिवाची साधना करावी आणि ती झालेली साधना भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना पुढील शिवरात्रीला चंडभिल्लाला देखील ते विमान नेण्यासाठी आलं. नामदेवराय म्हणला, होता ज्याचा त्याशी स्वस्थानी अर्पिला, नामा म्हणे झाला संवाद ज्ञानेश्वर. शिवरात्रीची उत्तम कथा कशामध्ये सांगितली असेल तर नामदेवराय त्या पुराणाचाही पत्ता आपल्याला देतात. कुठलं पुराण आहे? लिंग पुराणी ही कथा सविस्तर. लिंग पुराणामध्ये ही सविस्तर कथा आली आणि तो कथाभाग नामदेवराय सांगतायत. मी तुमच्या समोर प्रतिपादित केला. जसे नामदेवरायचे बोल आहेत तसं सांगितलं. कथेमध्ये भिन्नता भरपूर आहे, पण असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा कुणाच्या आधारे केला कैवाड संताच्या आधारे. संत अक्षर जिथे असतील ना त्या अक्षराला अनुसरून कथा असावी, त्याच्या त्याच्या मतीप्रमाणे ज्याला पटेल अशी त्याची त्याची कथा असेल. पण शिवरात्रीची कथा ही भगवान शिवांचा असणारं प्रसिद्ध शिवलीलामृत त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आणि त्या दुसऱ्या अध्यायाला अनुसरून कसे असेल तर नामदेवरायाच्या या अभंग गाथेमध्ये, अभंग संहितेमध्ये शिवरात्रीचं एक प्रकरणच आहे. 32 अभंग आहेत नामदेवरायाचे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती तिथपासून नामा म्हणे झाला संवाद पूर्ण इथपर्यंत या 32 अभंगाची कथा नामदेवरायाने सांगितली. तीच कथा भगवान परमात्म्याच्या कृपेने आपणासमोर प्रतिपादित केली. भगवान शिव सामान्य नाही आणि भगवान शिव आणि विष्णू यामध्ये भिन्नताही नाही. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता भूपवेशू, महिमा वर्णिती महेशू. त्याने मस्तकी वंदिला भगवंताचं भजन काय असेल तर राम राम दोन्ही अक्षर. रामाचं भजन काय असेल तर रामपूजी सदाशिव. दोन्ही देव एकच आहे, दोघांमध्ये भिन्नता नाही. कोण शैव असेल आणि कोण वैष्णव असेल, दोन्ही काय आहेत एकत्रितच आहेत. हा संवाद साधत असताना हरिहर ऐक्यता साधावी. हरिहर ऐक्यता साधत असताना या महान पर्वावरती उपवास करावा, भगवंताची आराधना करावी. शक्य असेल त्यांनी निश्चित कालामध्ये स्वग्रहात केलं तरी चालतं. स्वतःच्या घरामध्ये आजच्या रात्रीला निश्चित काल म्हणजे 12 ते 3 या कालखंडामध्ये आरक्त होऊन भगवंताची पूजा करावी. आरक्त म्हणजे भगवंताच्या शिवाच्या पूजनाचे काही नियम आहेत. स्नान करूनच त्या भगवंताच्या लिंगाची पूजा करावी. ती पूजा निश्चित प्रकारे भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचते. कारण आजची रात्र ही विशेषत्वाने भगवंताने केलेली रात्र. नाम आज भगवंताच्या गुप्तलिंगाचं दर्शन होत असतं. जे आमच्या भागातले तिथलं कोणी घरी नसतात, सगळे जेजुरीला जातात. त्या जेजुरी गडावर असणाऱ्या गुप्तलिंगाचं दर्शन वर्षातून एकदा होतं. तो दिवस म्हणजे आता महाशिवरात्रीचा दिवस आहे. शक्य असेल त्यांनी निश्चित कालामध्ये भगवंताच्या लिंगाची पूजा करावी आणि भगवंताची कृपा संपादन करावी. एवढीच इच्छा तुमच्या समोर प्रतिपादित करून सेवेला पूर्ण विराम. ज्यांच्या समोर इथं आलो ते आमचे दीपक महाराज आहेत. आधी करून आपण सर्व संयोजक, आयोजक, नियोजक मंडळी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर या सप्ताहाचे आयोजक नियोजक सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. उभे असणारे सर्वच जण आहेत, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. गायक, वादक, मिनिकरी बाबा, चोपदार बाबा, साऊंड सिस्टीम वाले, मंडपवाले, ऐकणारे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकार आलं की याने आणि सर्वांच्या चरणाचं दर्शन घेऊन सेवेला पूर्ण विराम. नामदेव जनाबाई. Hey!
महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गंधराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 6व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण अमय महाराज शिंदे वीर यांनी केली। याचे सौजन्य होते कुमार रुपेश रामचंद्र कालके। आता हरिजागर जो आहे तो विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ चालक दुबलशेठ कामोटे यांचा असेल व उद्या 7व्या दिवसाची प्रवचन सेवा हरिभक्त पारायण सुहास महाराज कदम यांची होईल व हरिकीर्तन हरिभक्त पारायण अविनाश महाराज भामेर यांची होईल। तसेच याचे सौजन्य आहेत श्री बाळकृष्ण मोरे चेतन बाबत व तुळशीदास कदम। अजून एक महत्त्वाची